नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये गट ब मधील विविध पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एकूण 968 जागा आहेत, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला वेतन 35,400 ते 1,12,400 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळणार आहे आणि अर्ज करण्यासाठी मात्र 100 रुपये फॉर्म फी त्याने आकारलेले आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत, नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही हे एक्झाम या ठिकाणी देऊ शकता। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। सर्वात अगोदर बघा, डिपार्टमेंट कोणतं आहे ज्यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर एसएससी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या वेगवेगळ्या एजन्सीज किंवा डिपार्टमेंटमध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। पुढे बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड अन ओपन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियरची पदे या ठिकाणी भरली जाणार आहे, ज्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या कॅडरमधली पदे भरली जातील, जी ग्रुप बी मधली आहेत। नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पदांसाठी भरती होत आहे। लेवल 6 चा पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400। तुम्हाला टॉपची सॅलरी या ठिकाणी मिळत आहे। सॅलरी बाबत काळजी करण्याची गरज नाही आहे, 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला सॅलरी मिळत आहे आणि सिव्हिल, मेक आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मधली ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। आता कोणकोणती डिपार्टमेंट आहेत बघा, किंवा कोणकोणते ऑर्गनायझेशन्स आहेत, ऑफिसेस आहेत, त्याच्या अगोदर नंबर ऑफ व्हॅकन्सीज बघा। तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या टोटल 788 जागांसाठी भरती होत आहे। ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलच्या टोटल 15 जागा भरल्या जाणार आहेत। इलेक्ट्रिकलच्या टोटल 128 जागा भरल्या जातील, तर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या 37 जागा, अशा आतापर्यंत 968 जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जातील असं सांगितलं आहे। अर्थात या जागांमध्ये बदल होऊ शकतो, या जागा त्या ठिकाणी वाढू शकतात असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, कारण अनेक डिपार्टमेंटच्या जागांचं विश्लेषण त्या ठिकाणी आलेलं नाही आहे। त्यामुळे सध्या 968 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। पुढे बघा, कोणकोणते ऑर्गनायझेशन्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्यांच्या अंडर रिक्रुटमेंट होत आहे, तर तुम्ही बघू शकता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे। त्यानंतर ब्रह्मपुत्रा रोड बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारं, किंवा सेंट्रल वॉटर कमिशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। डीजीक्यूए नवाल यांच्या अंडर होत आहे। मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांच्या अंडर होत आहे। एनटीआरओ यांच्या अंडर सुद्धा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी ही रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे। टोटल 968 जागा सध्या भरल्या जात आहेत, यामध्ये जागांची विश्लेषण मध्ये वाढ त्या ठिकाणी होऊ शकते। पुढे बघा, या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी असेल किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। डिटेलमध्ये क्वालिफिकेशन तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये पाहता येईल, मात्र बेसिक क्वालिफिकेशन हेच त्यांनी या ठिकाणी मागितलेलं आहे। आणखी एक गोष्ट, या ठिकाणी एज लिमिट आणि एज रिलॅक्सेशन तुम्ही बघू शकता। एज कॅल्क्युलेट करायचा 1/8/2024 रोजी, त्यानुसार तुम्हाला पाहता येईल की या ठिकाणी 30 वर्ष किंवा 32 वर्ष एज लिमिट ओपन साठी राहणार आहे। आता वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे पदे भरली जाणार आहेत त्यानुसार हे एज रिलॅक्सेशन आहे। काही ठिकाणी 30 वर्ष ओपन साठी राहील, तर काही ठिकाणी 32 वर्ष ओपन साठी एज लिमिट राहणार आहे। यामध्ये सर्वांना एससी एसटी ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, ओबीसी ला 3 वर्ष रिलॅक्सेशन, हँडिकॅप मध्ये अनरिझर्व ओबीसी, एससी एसटी यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे, ते तुम्ही पाहू शकता। एक सर्व्हिसमॅनला सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे, त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी एलिजिबल होताल तर अर्ज करू शकाल। पुढे बघा, या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशा प्रकारे आहे, तर 2 सेक्शन मध्ये पेपर होतील, पेपर 1 आणि पेपर 2, आणि यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल। पेपर 1 कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे, म्हणजे जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड क्वेश्चन किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही अप्लाय करणार त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्यात येईल। आणि पेपर 2 हा स्पेसिफिक या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड असेल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्या सब्जेक्ट वाईज या ठिकाणी राहणार आहे, त्यानुसार तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल। सेंटर ऑफ एक्झामिनेशन बघा, महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहेत। एक्झाम सेंटर नजीकचं चूज करून तुम्ही ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता। पुढे बघा, या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी ऍप्लिकेशन फी आणि सर्व गोष्टी, तर ssc.gov.in या नवीन वेबसाईटवर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचे आहेत। जुन्या वेबसाईटवरनं तुम्हाला नवीन वेबसाईटवर मित्रांनो OTP क्रिएट करून त्या ठिकाणी ऍप्लिकेशन प्रोसेस पूर्ण केली पाहिजे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। यासाठी ऍप्लिकेशन फी अर्ज करण्यासाठी फी ओपन ओबीसीला मात्र 100 रुपये फी आहे मित्रांनो। तर इतर कॅटेगरीमधले एससी एसटी, हँडिकॅप कॅन्डिडेट किंवा वुमन कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरीमधील तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही। विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता। फक्त मेल कॅन्डिडेट, ओपन ओबीसी यांना 100 रुपये फॉर्म फी आकारलेली आहे। यासाठी 28 तारखेपासून सुरुवात होत आहे। 18/4/2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता। त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे। 19/4/2024
ही लास्ट डेट असणार आहे फी भरण्याची। त्यानंतर विंडो करेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी विंडो ऍप्लिकेशन करेक्शनसाठी विंडो मिळत आहे, त्यानुसार तुम्ही ऍप्लिकेशन तुमचे करेक्ट करू शकता। जर काही चुका असतील तर टेंटेटिव्ह डेट एक्झाम 1 ची असणार आहे। पेपर 1 हा 4/6/24 ते 6/6/24 दरम्यान होईल, तर पेपर 2 हा नोटिफाईड केला नंतर असं त्यांनी सांगितलं आहे। आणि या ठिकाणी हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर अप्लाय करण्यासाठी। या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर पाहता येईल, त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। एक चांगली संधी आहे, नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।